महादेवांचं सगळ्यात प्रभावी असं व्रत आहे बघा, पशुपती व्रत. आणि हे व्रत आपल्याला फक्त 5 सोमवार करायचं असतं. तर हे व्रत कसं करायचं असतं, ह्या व्रताचे नियम कोणते आहेत, पूजा कशी करायची, या संपूर्ण विषय माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळेल. तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा. चला आता व्हिडिओला सुरुवात करूया. सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ. तर तुमचं प्रियालयस या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे. पशुपती व्रत हे आपल्याला सलग 5 सोमवार करायचं असतं. तर पशुपती व्रत केल्यामुळं अनेक भक्तांना या व्रताचा अनुभव आलेला आहे. ज्या वेळेला आपण व्रत सुरू करतो ना, त्यानंतर बघा तुम्हाला अगदी श्रद्धेनं आणि नियमाचं पालन करून हे व्रत करा. नक्कीच तुम्हाला तुमच्या मनोकामना, इच्छित मनोकामना ज्या पण आहेत तुमच्या, त्या नक्कीच पूर्ण होतील बघा. कारण पशुपती व्रत हे खूप प्रभावी आणि सर्वश्रेष्ठ व्रत आहे आणि महादेवांचं विशेष असं प्रिय व्रत आहे बघा हे. तर हे व्रत आपल्याला का करायचं असतं, म्हणजे कोणत्या समस्येचं आपल्या निवारण होतं हे व्रत केल्यामुळं. तुम्हाला सांगते की तुमच्या आयुष्यामध्ये कोणतीही अडचण असू दे, कोणतीही, त्या अडचणीतून तुम्हाला मार्गच मिळत नाही तर तुम्ही पशुपती व्रत हे आवर्जून करू शकता. एखाद्या व्यक्तीला सांसारिक जीवनामध्ये खूप असे त्रास आहेत किंवा अडचणी आहेत, संतान प्राप्तीमध्ये तुम्हाला खूप अशी अडचणी आहेत, त्याचप्रमाणे तुम्हाला नोकरी मिळत नाही, तुमच्या घरामध्ये सतत कोणत्या ना कोणत्या गोष्टीला सतत घेऊन एखादी अडचण निर्माण होत आहे, तुम्हाला कामामध्ये अडथळे येत आहे, तुम्हाला कोणतीच तुमच्या घरामध्ये प्रगती होत नाही, किंवा तुमच्या घरामध्ये बघा एखाद्या व्यक्तीचं विवाह जुळण्यामध्ये सुद्धा सतत अडथळे येत आहे, किंवा जुळलेला जो विवाह असतो तो सुद्धा काही कारणामुळे तुटून जातो, आपल्या घरामध्ये कोणतीच गोष्ट मनासारखी होत नाही. तर तुम्ही अशा प्रत्येक समस्येचं निवारण करण्यासाठी अगदी मनापासून तुमची समस्या बोलून तुम्ही हे 5 सोमवार पशुपती व्रत आवर्जून करू शकता. पशुपती व्रत हे आपली इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी सुद्धा केलं जातं. आता पशुपती व्रत हे कोणती व्यक्ती करू शकते, ज्या व्यक्तीला इच्छा आहे ना त्या व्यक्तीनं आवर्जून पशुपती व्रत हे आवर्जून करावं बघा. एखादी मुलगी करू शकते, एखादा मुलगा करू शकतो, काही दादा करू शकतात, काही महिला सुद्धा हे व्रत करू शकतात. आता पशुपती व्रत हे श्रावणामध्येच करायचं असतं का, तर असा काही सुद्धा नियम नाही. तुम्ही पशुपती व्रत ना कोणत्याही महिन्यातील सोमवारपासून सुरू करू शकता. तुम्हाला जर शक्य असेल तर तुम्ही श्रावणातील 5 सोमवारी पशुपती व्रत आवर्जून करा. तुम्हाला भले नाही श्रावण महिन्यामध्ये शक्य झालं तर तुम्ही कोणत्याही महिन्यातील सोमवारपासून, पहिल्या सोमवारपासून व्रताला सुरुवात करू शकता. श्रावण महिना संपल्यानंतर सुद्धा तुम्ही हे पशुपती व्रत एखाद्या सोमवारपासून सुरू करू शकता. असं काही नाही की तुम्ही श्रावण महिन्यातच केलं पाहिजे. पशुपती व्रत हे प्रत्येक वर्षातील प्रत्येक महिन्यातील सोमवारपासून आपण करू शकतो. पशुपती व्रत आपल्याला सोमवारपासून सुरू करायचं, तर त्याच्या आधी मी तुम्हाला काही गोष्टी सांगते. पशुपती व्रत जेव्हा तुम्ही सुरू करणार आहात ना, तेव्हा तुम्हाला नियमाचं पालन करूनच हे व्रत करायचं आहे. या व्रतामध्ये जसं तुम्हाला सांगितलेलं आहे त्याच पद्धतीनं तुम्हाला सर्व पूजा करायच्या आहेत आणि त्या सर्व नियमाचं पालन करून तुम्हाला हे व्रत करायचं आहे. तुम्हाला चुका व्रतामध्ये करायच्या नाहीत, कारण खूप व्यक्ती अशा असतात की काही वेळेला नियमाचं पालन करत नाहीत आणि त्यांनी ते व्रत करतात आणि त्यांना त्या व्रताचा अनुभव येत नाही. व्रत हे आपल्याला 4 सोमवारी करायचं आहे आणि 5व्या सोमवारी आपल्याला उद्यापन सुद्धा ह्या व्रताचं करायचं आहे, ते तुम्हाला मी पुढं सांगेन. तर ज्या सोमवारी बघा तुम्ही पशुपती व्रताला सुरुवात करणार आहात त्या सोमवारी सकाळी लवकर उठायचं, स्नान वगैरे करून घ्यायचं आणि आपल्याला त्या दिवशी प्रत्येक सोमवारी आवर्जून आपल्याला पांढऱ्या रंगाचं वस्त्र परिधान करायचं आहे. तुम्ही पांढऱ्या रंगाची साडी परिधान करू शकता, किंवा एखादी मुलगी असेल तर एखादा पांढऱ्या रंगाचा ड्रेस परिधान करू शकते, किंवा एखादा दादा जर असतील तर पांढऱ्या रंगाचा ड्रेस सुद्धा परिधान करू शकतात. पण आवर्जून आपल्याला ह्या व्रतामध्ये पांढऱ्या रंगाचं वस्त्रच परिधान करून पूजा सेवा करायची आहे. आता त्यानंतर आपल्याला घरामध्ये आधी देवपूजा करायची आणि सकाळच्याच वेळेला तुम्हाला ही पूजा मंदिरामध्ये जाऊन करायची. आता महादेवांच्या मंदिरामध्ये जाऊन पूजा करायची आहे. पहिल्या सोमवारी तुम्ही ज्या महादेवांच्या मंदिरामध्ये जाऊन ही पूजा केलेली आहे ना, त्याच मंदिरामध्ये तुम्हाला पुढचे जे 4 सोमवार राहिले त्या 4ही सोमवारी तुम्हाला त्याच मंदिरामध्ये जाऊन पूजा करायची आहे. मंदिर आपल्याला बदलायचं नाही की तुम्ही ह्या सोमवारी ह्या मंदिरामध्ये गेलाय, दुसऱ्या सोमवारी तुम्ही दुसऱ्या मंदिरात गेलाय, असं तुम्हाला करायचं नाही. ही पूजा तुम्हाला सकाळीच करून घ्यायची आहे, म्हणजे 9च्या आधी तुम्हाला पूजा मंदिरात जाऊन करून घ्यायची आहे. आता पूजा करायला जेव्हा तुम्ही मंदिरामध्ये जात असताना तेव्हा तुम्हाला कोणत्याही प्रकारचा फळाहार करायचा नाही, म्हणजे काही सुद्धा तुम्हाला खायचं नाही, ना की उपवासाचं खायचंय, काहीच खायचं नाही. तुम्हाला पूजेमध्ये कोणतं साहित्य घेऊन जायचं आहे आपल्याला मंदिरामध्ये ह्याविषयी तुम्हाला सांगते. पूजेमध्ये जे साहित्य लागणार आहे ना, ते साहित्य खूप साधं आहे बघा. हे साहित्य आपल्या घरामध्ये सहज तुम्हाला मिळून जाईल आणि हे साहित्य तुम्हाला जे मी सांगणार हे साहित्य तुम्हाला कंपल्सरी पूजेमध्ये घ्यायचं आहे.
तुम्हाला पहिल्यांदा सांगते की श्रावणातला जर सोमवार तुम्ही पूजा करण्यासाठी जर मंदिरामध्ये जाणार असाल पूजा करण्यासाठी, तर तुम्हाला लवकर जायचं आहे. 6:30-6च्या दरम्यान जावा, कारण श्रावण महिन्यातली सोमवारी खूप गर्दी असते. नंतर जर तुम्ही वेळाने गेला तर तुम्हाला पूजा करण्यासाठी खूप वेळ लागू शकतो. यासाठी लवकर जाण्याचा प्रयत्न करा मंदिरामध्ये. तर पहिली वस्तू आहे बघा, आपल्या घरामधलं आपल्याला शुद्ध पाणी घ्यायचं आहे तांब्यावरून. त्यानंतर आपल्या घरामधलं दूध घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला पंचामृत घ्यायचं आहे बघा पूजेमध्ये. त्याचप्रमाणे बघा, आपल्या घरामध्ये जे एखादं फळ असेल ना, ते फळसुद्धा पूजेमध्ये घ्यायचं आहे. तुम्ही केळी घेऊ शकता किंवा सफरचंद घेऊ शकता. पण तुमच्याकडे जे फळ अवेलेबल असेल ना, त्यातलं एक फळ तुम्हाला पूजेमध्ये घ्यायचं आहे बघा. त्यानंतर आपल्याला भस्म घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला एक बेलपत्र घ्यायचं, म्हणजे एक बेलाचं पान असेल तरी चालेल. जास्त असेल तर तुम्ही जास्तही घेऊ शकता. त्यानंतर आपल्या घरामध्ये दिवा, धूप, आरती सर्व घ्यायचं आपल्या घरामधलं. आपल्या पांढऱ्या रंगाच्या आपल्याला अक्षता घ्यायच्या, त्या अक्षता तुम्हाला बघून घ्यायच्या आहेत बघा. अख्ख्या अक्षता आपल्याला घ्यायच्या आहेत. त्यानंतर आपल्याला गोकर्णीचं फूल घ्यायचं आहे बघा. आणि हे सर्व साहित्य आपल्याला घ्यायचं आहे आणि आपल्याला महादेवाच्या मंदिरामध्ये सकाळच्या वेळेला जायचं आहे. महादेवाच्या मंदिरामध्ये तुम्ही जेव्हा पहिल्या दिवशी, पहिल्या सोमवारी जेव्हा जाणार आहात ना, त्यावेळेला तुम्हाला नमस्कार करायचा आहे. आणि तुम्ही ज्या समस्येसाठी हे व्रत करत आहात ना, पशुपती व्रत, हे महादेवांना तुम्हाला बोलायचं आहे. मी ह्या गोष्टीसाठी हे 5 सोमवारचं तुमचं पशुपती व्रत हे करत आहे. अगदी मनापासून आणि श्रद्धेनं करत आहे. मला तुमची जी पण काही मनोकामना असेल ती बोला, किंवा तुम्हाला एखाद्या गोष्टीमध्ये अडथळे येत आहेत ते तुम्ही बोला, आणि त्यासाठी मी व्रत करत आहात हे सर्व तुम्ही महादेवांना सांगायचं की मी तुमचं 5ही सोमवारी आजपासून बघा व्रताला सुरुवात केली आहे, आणि असं 5 सोमवार मी हे पशुपती व्रत करत आहे असं सांगायचं. आणि त्यानंतर आपल्याला पूजा करायची आहे. पूजा करत असताना आपल्याला पहिल्यांदा काय करायचं, तर शिवपिंडीवरती जर काही बेलपत्र असतील, काही फुलं वगैरे असतील, ते थोडी साईडला करून घ्यायची. त्यानंतर पहिल्यांदा आपल्याला पाण्याचा अभिषेक करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला दुधाचा अभिषेक करायचा, त्यानंतर पुन्हा तुम्हाला पंचामृताचा अभिषेक करायचा आहे, आणि त्यानंतर तुम्हाला पुन्हा पाण्याचा अभिषेक करायचा आहे. आणि हे सर्व पूजा करत असताना आपल्याला ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय या मंत्राचं नामस्मरण अखंड सुरू ठेवायचं आहे. त्यानंतर आपल्याला पूजा करायचं. तर त्यानंतर तुम्हाला काय करायचं, पाणी वगैरे अर्पण केल्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा भस्म लावून घ्यायचा. भस्म लावल्यानंतर बघा, तुमच्याकडे जे बेलपत्र असेल ते बेलपत्र अर्पण करायचं. त्यानंतर तुमच्याकडे जे धोत्र्याचं फूल असेल ते अर्पण करायचं. आणि जो फळ, म्हणजे जे आपण फळ नेलेलं आहे त्याचा नैवेद्य सुद्धा तिथं अर्पण करायचा. जे काय अक्षदा असतील बघा, त्या अक्षदा अर्पण करायच्या, नमस्कार करायचं. आणि त्यानंतर काय करायचं आहे, जे आपण पूजेसाठी सकाळी ताट घेऊन गेलेलं असतो ना, त्यातल्या काही वस्तू ह्या आपल्याला ताटामध्ये शिल्लक ठेवायच्या आहेत. असं नाही की तुम्ही सकाळी जर पंचामृत घेऊन गेलेला आहे ते सगळंच तुम्हाला तिथं संपवून यायचं आहे का, तर असं नाही. थोडं थोडं त्यातलं अर्पण करायचं. काही साहित्य राहिलेलं असेल ते साहित्य आपल्याला घरी घेऊन यायचं आहे. ते ताट तसंच घरी घेऊन यायचं. ताट देवघराच्या इथं ठेवायचं. त्यानंतर आपल्या देवघराच्या इथं मुजरा करायचा, आपल्या स्वामींना नमस्कार करायचा. आणि त्यानंतर तुम्ही फळ आहार करू शकता. उपवासाला तुम्हाला फळ आहार घेऊन तुम्ही हा उपवास करायचा आहे. यासाठी तुम्ही फळ आहार वगैरे तुमच्या घरामध्ये दूध, दही, तुम्ही सर्व पदार्थ असे खाऊ शकता. फक्त तिखट, तेलकट आणि खारट आपल्याला उपवासाला खायचं नाही. या गोष्टींची काळजी घ्या. आणि ह्यानंतर तुम्ही हे जे काही पुढचे 4 सोमवार आहेत त्याच सोमवारी सुद्धा तुम्हाला असंच व्रत करायचं, असंच तुम्हाला उपवासाचे पदार्थ खायचे आहेत. त्यानंतर काय करायचं, तर संध्याकाळी आपल्याला प्रदोष काळामध्ये पुन्हा आपल्याला त्याच महादेवाच्या मंदिरात जायचं आहे बघा. आता प्रदोष काळात म्हणजे काय, 6, 6:30, 7च्या दरम्यान ही जी वेळ असते बघा, ती प्रदोष काळ असते. तर ह्या वेळेला आपल्याला मंदिरामध्ये पुन्हा 6च्या 6:30च्या दरम्यान त्याच मंदिरामध्ये जायचं आहे, ज्या मंदिरामध्ये आपण सकाळी गेलो होतो बघा. आता मंदिरामध्ये जाताना तुम्हाला सोबत अजून 2 वस्तू घेऊन जायच्या आहे बघा. तर त्या वस्तू कोणत्या आहेत, तर तुम्हाला जाताना तुमच्या सोबत ना 6 कणकेचे दिवे बनवायचे आहेत बघा. 6 संख्येमध्ये तुम्हाला घरामध्ये कणकेचे दिवे बनवायचे आहेत. आता हे दिवे बनवत असताना तुम्ही जी कणिक घेता गव्हाच्या पिठाची, त्याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं नाही, थोडीशी हळद टाकायची. आणि त्यानंतर तुम्हाला छोटे छोटे 6 संख्येमध्ये कणकेचे दिवे बनवायचे आहेत. आता तुम्ही पहिल्या सोमवारी कणकेचे संध्याकाळी दिवे 6 तुम्हाला घेऊन जायचं आहे. तेच दिवे तुम्हाला, कणकेचेच दिवे तुम्हाला पुढच्या 4ही सोमवारी संध्याकाळी मंदिरामध्ये घेऊन जायचं आहे. दिवे बदलायचं नाही ना, की तुम्ही ह्या सोमवारी कणकेचे दिवे घेतल्यात, पुढच्या सोमवारी तुम्ही मातीच्या पंत्या घेणार, तर असं करायचं नाही. तुम्हाला कणकेचेच दिवे तुम्हाला घ्यायचे आहेत 4ही सोमवार राहिलेल्या. तर कणकेचे दिवे आपल्याला बनवायचे आहेत. त्या दिव्यामध्ये तुम्हाला 2 वातींची 1 वात करायची आहे. आणि आपल्या घरामधील शुद्ध गाईचं तूप घ्यायचं आहे. ते शुद्ध गाईचं तूप आपल्याला त्या दिव्यांमध्ये टाकायचं, आणि असे दिवे आपल्याला सोबत घ्यायचे. त्याचप्रमाणे अजून असा एखादा पदार्थ घ्यायचा आहे गोडामध्ये बघा. आता संध्याकाळच्या वेळेला गोडामध्ये एखादा पदार्थ घरामध्ये बनवायचा आहे. तुम्ही शिरा बनवू शकता, तुम्ही एखादा कोणताही गोड पदार्थ म्हणजे एखादी मिठाई बनवू शकता,
किंवा बर्फी बनवू शकता घरामध्ये आणि असा एखादा पदार्थ गोड पदार्थ जो असतो तो आपल्याला घ्यायचा आहे आणि मंदिरामध्ये जायचं आहे. सकाळी जे तुम्ही ताट घेतलेलं ना पूजेमध्ये ते ताटच तुम्हाला घेऊन त्याच मंदिरामध्ये संध्याकाळी जायचं आहे. त्या मंदिरामध्ये गेल्यानंतर आपल्याकडे ज्या वस्तू असतील बघा, सकाळचं दूध असेल किंवा पंचामृत जे शिल्लक राहिलं असतं किंवा पाणी असतं बघा, ते पाणी आपल्याला पुन्हा महादेवांच्या पिंडीवरती अर्पण करायचं आहे. तुमच्याकडे एक बेलपत्र असेल तर पुन्हा तुम्हाला बेलपत्र अर्पण करायचं आहे, फूल असेल तर फूल अर्पण करायचं आहे. त्यानंतर पुन्हा तुम्हाला भस्म अर्पण करायचं आहे, अक्षदा अर्पण करायचे आहेत आणि त्यानंतर तुम्हाला पुन्हा नमस्कार करायचा आहे बघा. आणि त्यानंतर काय करायचं आहे तर आपण जे आपल्यासोबत जे 6 संख्येमध्ये कणकेचे दिवे घेतलेले ना, त्यातले 5 दिवे तुम्हाला महादेवांच्या मंदिरामध्ये लावायचे. त्यांच्या समोर आपल्याला ते 5 दिवे लावायचे आहेत 5 संख्येमध्ये आणि एक दिवा जो असतो तो आपल्याला साईडला ठेवायचा आहे. तिथं फक्त आपल्याला 5 दिवे लावायचे आहेत बघा संध्याकाळी. त्यानंतर आपल्यासोबत आपण जो गोड पदार्थ घेऊन गेला असतो, म्हणजे तुम्ही शिरा घेऊन गेला, तुम्ही जो पण पदार्थ घेतलेला आहे त्या गोड पदार्थाचा आपल्याला तिथं महादेवांच्या मंदिरात नैवेद्य अर्पण करायचं. आधी आपल्याला नैवेद्य अर्पण करायचा, महादेवांना नैवेद्य अर्पण करायचा, नमस्कार करायचा आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं, नैवेद्य वगैरे पहिल्यांदा अर्पण करून घ्यायचा आणि त्यानंतर आपल्याला त्या एका नैवेद्याचे 3 भाग करायचे आहेत बघा. त्यातले 2 भाग जे असतात ते आपल्याला महादेवांच्या मंदिरामध्येच ठेवायचे आहेत आणि त्यातला एक भाग जो असतो प्रसादाचा तो आपल्याला घरी आणायचा आहे. येताना आपल्यासोबत जो एक दिवा असतो बघा, म्हणजे 5 दिवे तुम्ही तिथे लावलेले असतात आणि आपल्यासोबत एक दिवा तुम्ही घरी घेऊन येता. तो दिवा घरी घेऊन यायचा आणि आपल्या घरामध्ये जेव्हा आपण बाहेरून जेव्हा तुम्ही घरामध्ये प्रवेश करणार असता बघा, तेव्हा तुमच्या उजव्या साईडला बाहेर जेव्हा आपण असतो आणि जेव्हा आपण आपल्या घरामध्ये प्रवेश करतो तेव्हा बाहेरच्या उजव्या साईडला तो दिवा आपल्याला तिथे लावायचा आहे. तो दिवा उजव्या साईडला लावायचा आणि त्यानंतर आपल्याला घरामध्ये प्रवेश करायचा आहे. घरामध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्या देवघरामध्ये आपल्याला पुन्हा मुजरा करायचा, स्वामींना नमस्कार करायचा आणि त्यानंतर संध्याकाळी तुम्हाला हे व्रत सोडायचं आहे बघा. म्हणजे आपण सकाळी धरलेलं व्रत आपल्याला सोमवारी संध्याकाळी सोडायचं असतं. संध्याकाळी जे जेवण बनवलं असतं बघा, त्या सर्व जेवणाचा नैवेद्य तुम्ही चपाती बनवू शकता, तुम्ही वरण बनवू शकता, तुम्ही भाजी बनवू शकता, तुम्ही भात बनवू शकता. त्या सर्व पदार्थाचा नैवेद्य आपल्याला आधी देवघरामध्ये अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला उपवास सोडायचा आहे. आता उपवास सोडत असताना आपल्याला अजून एका गोष्टीची काळजी घ्यायची आहे. पहिल्यांदा आपल्याला जो प्रसाद आपण जो मंदिरामधून घरी आणलेला असतो बघा, तो आपण स्वतः आधी खायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला बाकीचे पदार्थ जे घरामध्ये बनवले असतात ते पदार्थ खायचे आहेत. म्हणजे उपवास सोडतानाच तो नैवेद्य जो आणलेला असतो मंदिरामधून तो घ्यायचा आहे बघा आणि पहिल्यांदा आपल्याला तेच नैवेद्य आधी खायचं आणि त्यानंतर बाकीचे पदार्थ खायचे आहेत. किंवा घरामधील ज्या व्यक्ती आहेत तुमच्या घरामधील स्वतःच्या, त्या व्यक्तींना तुम्ही जरा ह्यातील प्रसाद देऊ शकता, पण हा प्रसाद आपल्याला बाहेरच्या व्यक्तीला कोणालाही द्यायचं नाही. या गोष्टींची काळजी घ्या. आता पहिल्या सोमवारी तुम्ही जसं व्रत केलं बघा तसं तुम्हाला 4 सोमवारी करायचं आहे आणि शेवटच्या सोमवारी तुम्हाला उद्यापन करायचं आहे. तर आता उद्यापन करत असताना आपल्याला जास्त काही करायचं का, तर जास्त काही सुद्धा करायचं नाही, पण तुम्हाला काही गोष्टींची काळजी घ्यायची आहे बघा. मी तुम्हाला पहिल्या सोमवारी तुम्ही ज्या मंदिरात गेलाय त्याच मंदिरामध्ये आपल्याला सकाळी संध्याकाळी जायचं आहे. त्याच मंदिरामध्ये आपल्याला 5 सोमवारी पूजेसाठी जायचं आहे. मंदिर आपल्याला बदलायचं नाही आणि नैवेद्य सुद्धा आपल्याला रोज असा संध्याकाळी म्हणजे 5 सोमवार तुम्ही ज्या सोमवारी जाणार आहात ना त्या सोमवारी गोडामध्ये नैवेद्य, दिवे हे सर्व बनवून घेऊन जायचं आहे. हे सर्व तुम्हाला अशाच पद्धतीनं प्रत्येक सोमवारी करायचं आहे. शेवटच्या सोमवारी आपल्याला उद्यापन कसं करायचं बघा. ज्या सोमवारी तुमचं उद्यापन आलेलं आहे त्या सोमवारी आपल्याला सकाळी लवकर उठायचं, नेहमीप्रमाणे अशी पूजा वगैरे करायची आणि बघा संध्याकाळच्या वेळेला, आता उद्यापन आपल्याला शेवटच्या सोमवारी करायचं आहे, संध्याकाळच्या वेळेला सुद्धा तुम्हाला 6च्या वेळेलाच असंच जायचं आहे, 6-6:30च्या दरम्यान मंदिरामध्ये. पण जाताना आपल्याला ना त्या दिवशी ना काय घेऊन जायचं आहे आपल्यासोबत, तर आपल्या घरामध्ये ना उद्यापन जेव्हा आहे बघा त्या सोमवारी आपल्या घरामध्ये चुरम्याचा लाडू बनवायचा. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की चुरम्याचा लाडू हा भगवान महादेवांना खूप प्रिय आहे बघा. आता चुरम्याचा लाडू म्हणजे काय, तर जे आपल्या घरामध्ये जी चपाती बनवतो त्याच्यामध्ये आपण तूप साखर टाकून असं म्हणजे एक लाडू बनवतो बघा, त्याला चुरम्याचा लाडू म्हणतात. तर हा लाडू आपल्याला आवर्जून शेवटच्या सोमवारी पूजेमध्ये घेऊन जायचा आहे नैवेद्य म्हणून आणि जाताना शेवटच्या सोमवारी सुद्धा असे तुम्हाला 6 दिवे बनवून घेऊन जायचं आहे. त्याचप्रमाणे जाताना आपल्याला आपल्याजवळ काही अशा दक्षिणा घ्यायची की जी दक्षिणा आपल्याला गरीब गरजू व्यक्तींना सुद्धा यथाशक्ती दान करायचं आहे. मंदिरामध्ये जायचं, पूजा करायची, चुरम्याच्या लाडूचा नैवेद्य वगैरे अर्पण करायचा आणि तिथं जी गरीब व्यक्ती असते ना त्या व्यक्तीला तुम्ही 108 दान करू शकता, तुम्ही 51 रुपये दान करू शकता किंवा तुम्ही 11 रुपये सुद्धा दान करू शकता. तुम्हाला जसं शक्य आहे तसं तुम्ही गरजू गरीब व्यक्तींना हे पैसे दान करू शकता. तर असं आपल्याला 5 सोमवारी पशुपती व्रत करायचं आहे. काही नियम आहेत की ते नियम तुम्हाला आवर्जून पाळायचे. पहिला नियम असा आहे की तुम्ही ज्या मंदिरामध्ये पहिल्या दिवशी गेलाय त्याच मंदिरामध्ये आपल्याला सलग
पाचही सोमवारी जायचं आहे पूजेसाठी, मंदिर बदलायचं नाही. या उपवासाला तुम्हाला पाचही सोमवारी पांढऱ्या रंगाचंच वस्त्र आपल्या अंगावरती धारण करायचं आहे. त्यानंतरचा नियम आहे, या पाचही सोमवारी आपल्याला कोणत्याही प्रकारचं तिखट तेलकट पदार्थ खाऊन उपवास करायचा नाही. या उपवासाचा नियमच आहे की ह्या उपवासाला फक्त आणि फक्त फळ आहारच खायचा आहे. या नियमाचं पालन आवर्जून करा. त्या सोमवारी ह्या व्रताला सुरुवात केली, त्या पाचही सोमवारी तुम्ही ज्या ठिकाणी असता पहिल्या दिवशी त्याच ठिकाणी तुम्हाला असणे आवश्यक आहे. असं नाही की तुम्ही पहिल्या पशुपती व्रताला तुम्ही तुमच्या माहेरी आहात आणि पूजा केली आहे आणि दुसऱ्या पशुपती व्रताला तुम्ही सासरी येऊन पूजा करता, तर असं नाही. तुम्ही पहिल्या सोमवारी ज्या ठिकाणी आहात, ज्या ठिकाणी राहिला आहात, ज्या ठिकाणी तुम्ही पूजा केली आहे, जाऊन ज्या घरामध्ये तुम्ही व्रत केलं आहे ना, व्रताला सुरुवात केलेली आहे, पशुपती व्रताला तुम्ही ज्या घरामध्ये सुरुवात केली आहे त्याच घरामध्ये राहून तुम्हाला पाचही सोमवार पशुपती व्रत हे करायचंच आहे. असं आपल्याला कोणत्याही प्रकार तुम्ही मध्येच माहेरी गेला किंवा मध्येच तुम्ही दुसऱ्या गावाला गेला आणि त्या ठिकाणी तुम्ही हे व्रत केलं तर असं चालणार नाही. या व्रताचे हे नियमच आहेत बघा. तुम्ही पहिल्या दिवशी ज्या घरामध्ये व्रत केले त्याच घरामध्ये तुम्हाला सलग पाचही सोमवारी व्रत करायचं आहे. तर हा पण नियम होता. आता दुसरा नियम असा आहे की समजा पशुपती व्रत करत असताना आपल्याला जर समजा तुमचे 2 सोमवार झाले आणि तुम्हाला काही मध्ये अडचण आली किंवा काही सूतक आलं, तर तुम्हाला काय करायचं आहे, तर त्या सोमवारी तुम्हाला फक्त आणि फक्त उपवास करायचा आहे, पूजा आपल्याला करायची नाही. त्याच्या पुढचा जो सोमवार असेल तो सोमवार तुम्ही धरू शकता. म्हणजे पहिले तुमचे 2 सोमवार झाले असतात, त्याच्यानंतर तुम्ही तिसरा सोमवार धरू शकता आणि त्याच्या पुढे तुम्ही ते व्रत सुरू ठेवू शकता. असं नाही की तुमचे 2 सोमवार झाले, तुम्हाला मध्ये अडचण आली म्हणून तुम्हाला ते दोन्ही सोमवार स्किप करायचे आणि पुन्हा तुम्हाला नवीन सुरू करायचं आहे, तर असं काही करायचं नाही. तुमचे 2 सोमवार तुम्ही पूजा सेवा करून व्रत केल्यानंतर तुम्ही पुढचा सोमवार तुम्हाला अडचण आल्यानंतर तुम्ही तो सोमवार स्किप करू शकता आणि त्याचे पुढचे तुम्ही म्हणजे 3 सोमवार जे तुमचे राहिले ते तुम्ही पूर्ण करू शकता. तुम्ही असं करू शकता. पशुपती व्रत हे अगदी श्रद्धेनं करा. मी जे नियम सांगितले त्या नियमाचं पालन करून करा, कारण ह्या व्रताला हे नियम आहेतच आणि ह्या नियमाचं पालन करून जी व्यक्ती व्रत करते ना, त्या व्यक्तीच्या इच्छित मनोकामना नक्कीच पूर्ण होतात. काही व्यक्तींना तर बघा व्रताला सुरुवात केली आणि 2 सोमवार झाले आणि त्यानंतरच त्या व्यक्तींना अनुभव आलेला आहे. बघा, खूप महत्त्वाचं व्रत आहे. ज्यांना श्रावण महिन्यात करणं शक्य आहे त्यांनी श्रावण महिन्यात करा. ज्यांना श्रावण महिन्यात करणं शक्य नाही त्यांनी एखाद्या महिन्यातील सोमवारपासून सुरू करू शकता. पण सलग आपल्याला 5 सोमवार करायचे आहेत. सलग आपल्याला 5 सोमवार व्रत करायचं आहे. तर आजच्या व्हिडिओमार्फत मी तुम्हाला जी माहिती दिली ती माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नक्की सबस्क्राईब करा. भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ.